आपण पाहतात रायगड जिल्ह्यातील निर्भीड निष्पक्ष बुलंद आवाज न्यूज रायगड स्वाभिमान। सुडकोली येथील चाकू हल्ल्याने तणेरा पंचक्रोशीमध्ये भीतीचे वातावरण। काल दिनांक 31 डिसेंबर 2023 रोजी रात्री 10 वाजता जामा मस्जिद सुडकोली येथे नवीन कार्यकारिणी स्थापन करण्यासाठी मुस्लिम समाजाने जमात आयोजित केली होती। फारुख मेमन यांच्या अध्यक्षतेखाली जमात चालू असताना नवीन सेक्रेटरी पदाच्या चर्चेवरून साधारणतः 10:45 वाजण्याच्या सुमारास शानवाज भुरे, सलमान भुरे, अब्दुल रहमान भुरे यांच्यासोबत अक्रम असलम मेमन यांची शाब्दिक बाचाबाची झाली व या बाचाबाचीचे रूपांतर पुढे भांडणामध्ये झाले। यावेळी अब्दुल रहमान भुरे, सादिक अब्दुल रहमान भुरे, साजिद अब्दुल रहमान भुरे, शाहिद अब्दुल रहमान भुरे, आबिद अब्दुल रहमान भुरे, शानवाज मस्जिद भुरे, सलमान हमीद भुरे, जावेद युनुस भुरे या सर्वांनी मिळून हाताबुक्यांनी मारहाण व चाकू हल्ला केला। यामध्ये अक्रम असलम मेमन यांच्या खांद्यावर, पाठीवर आणि नाकावर वार झालेला आहे। तसेच भांडण सोडवायला गेलेल्या समीर छोटू शेख यांच्या हातावर देखील वार झालेला आहे। याची तक्रार रोहा पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहिता 1860 अंतर्गत 324, 323, 143, 144, 147, 148, 149 व 504 नुसार गुन्हे दाखल झालेले आहेत। याबाबत पुढील तपास रोहा पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर श्री प्रमोद बाबलसर करत आहेत। रायगड स्वाभिमानसाठी सचिन ठाकूर, तणेरा। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज रायगड स्वाभिमान लाईव्ह चॅनेल आणि दाबा बेल आयकॉन।